प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. तर मी गुरुचरित्राविषयी आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. 1 जानेवारी 2025ला मी आमच्या इथे नरसिंह सरस्वती महाराजांचं मंदिर आहे. मी दर्शनाला गेले होते तिथे. नवीन वर्षाची सुरुवात मी स्वामींच्या आणि नरसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शनाने केली. तर माझा अनुभव मी आज खूप छोटा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर नरसिंह सरस्वती महाराजांच्या मी मंदिरात जाताना मला तिथे काहीच दिसले नाही. मी त्या मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं आणि नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेतलं मी. आणि दर्शन घेतल्यानंतर अचानक माझ्यासमोर चुरगळलेली खूप चुरगळलेली गुंडाळी केलेली अशी नोट दिसली मला 20 रुपयाची. आणि अचानक माझ्या ती पायासमोर आली. ती 20 रुपयाची नोट माझ्या पायासमोर आली आणि माझा त्याच्यावरती म्हणजे पायासमोर आली अचानक ती. आणि माझ्या पायाला माझ्या बोटांना लागली ती नोट लागली. तर खाली मी बघते तर काय तर 20 रुपयाची नोट होती आणि खूप अशी चुरगाळ केलेली होती, गुंडाळ केली होती त्या नोटीची. आणि घडी नीट नव्हती त्या नोटीची. मी बघते तर 20 रुपयाची नोट आणि मी घेतली ती हातात, नीट अशी घडी घातली आणि त्याच्यावरती ती नोट 2022 मधली होती. आणि 2022 ह्या वर्षाची पूर्ण टोटल केली तर हा नंबर 6 येतो आणि हा 6 नंबर लक्ष्मी मातेचा असतो. आणि हा चमत्कार माझ्यासोबत घडला. हा अनुभव माझ्यासोबत घडला की अचानक ती नोट माझ्या पायाला लागली आणि माझ्या पायासमोर आली. हा नक्की स्वामी समर्थांचा आणि नरसिंह सरस्वती महाराजांचा हा चमत्कार असावा आणि हा अनुभव मला नक्कीच आला. आणि ती 2022ची लक्की नोट मी माझ्याजवळ ठेवली. 2022ची पूर्ण टोटल ही 6 येते आणि लक्ष्मी मातेचा नंबरही 6 असतो. तर ती लकी नोट मी माझ्यासोबत ठेवली. हा नक्कीच नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थांचा मला हा आशीर्वाद आहे आणि हा अनुभव आला. तर हा अनुभव आला मला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.